आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स किंवा कन्वर्ट द गिवन सेंटेन्स इंटू सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स और सिम्पल फ्युचर टेन्स. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला 10वीच्या इंग्रजीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारतात, जे ग्रामर बेस्डवरती असणार आहेत. तर तुम्हाला जर तो प्रश्न खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तो प्रश्न अजिबात अवघड वाटणार नाही. आणि यामध्ये मी एक वाक्य 12 वाक्यात कसं रूपांतर करायचं हे देखील खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर सर्वप्रथम टेन्स म्हणजे काय ते पाहण्याआधी व्हर्ब्स म्हणजे काय. तर व्हर्ब बघा, क्रियापद जे असतं वाक्यामध्ये तर त्याचे 3 फॉर्म्स असतात. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. तर इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. गो, कम, राईट, प्ले, डू एसेट्रा. तर त्यांचा फर्स्ट फॉर्म म्हणजेच प्रेझेंट फॉर्म देखील त्याला म्हणतात. सेकंड फॉर्मला पास्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्मला प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म असं म्हणतात. आणि फोर्थ फॉर्मला प्रेझेंट पार्टिसिपल किंवा ING फॉर्म असे म्हणतात. तर इथे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. गो, वेंट, गॉन. कम, केम, कम. राईट, रोट, रिटर्न. प्ले, प्लेड, प्लेड. आणि प्लेचं जे ING फॉर्म आहे बघा, प्लेइंग. तसंच गोचं गोईंग, कमचं कमिंग, राईटचं रायटिंग, तर आणि डूचं डुईंग. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हर्बचे पहिल्यांदा जे फोर्थ फॉर्म आहे ते माहीत असले पाहिजेत. त्यानंतर पहा, टेन्स म्हणजे काय. तर व्हर्बचे ते रूप ज्या योगे काम होण्याची वेळ प्रकट होते म्हणजेच टेन्स होय. टेन्स म्हणजेच मीन्स टाईम, म्हणजेच टेन्स म्हणजेच काळ. तर टेन्सेसचे 3 प्रकार असतात. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तर तुम्हाला परीक्षेमध्ये कसं प्रश्न विचारतात, जर दिलेलं जे सेंटेन्स आहे त्याचं कोणत्या टेन्समध्ये आहे ते ओळखून लिहा, किंवा दिलेले वाक्य हे सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करून लिहा, किंवा परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये कन्वर्ट करून लिहा. तर तुम्हाला काहीही विचारू शकतात. जर यावरचा प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तेथील प्रश्न सोडून तिथे पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन जाल. तर सर्वात आधी पहा, प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, म्हणजेच क्रिया वर्तमानात चालू आहे. यामध्ये 4 आहेत पहा ह्याचे. सिंपल प्रेझेंट टेन्स, ही प्लेज अ क्रिकेट. यामध्ये जर ही आणि शी हा करता असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो आणि तुमचं कर्म आहे असं कर्मात काही बदल होत नाही. जर तिथं आय असेल तर अजिबात क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही. वी असेल तरीही लागत नाही आणि दे असेल तरीही लागत नाही. तर फक्त ही आणि शी असेल तर, किंवा तिथं कोणतंही नाव असेल तर, जसं की सीता, गीता, त्यानंतर निलेश, तर निलेश प्लेज अ क्रिकेट, तर तिथं काय लागतो, क्रियापदाला यस प्रत्यय नेहमी लागतो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेलं टेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे ते ओळखून दिलेलं सेंटेन्स हे कोणत्या टेन्समध्ये आहे हे ओळखून लिहा म्हणलं, किंवा तिथं यस प्रत्यय असला तर तुम्ही सहज अगदी लिहायचं. तिथं क्रियापदाला यस प्रत्यय असेल तर ते काय असतं, तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य असतं. त्यानंतर पहा, आय प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट, दे प्ले क्रिकेट. तसेच मी वेगवेगळे तुम्हाला वाक्य करून दाखवलेले आहेत जे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असणार आहेत. त्यानंतर पहा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. यामध्ये हेल्पिंग जे व्हर्ब आहे, हेल्प व्हर्ब जे आहे ते इज लागतं. जर तिथं आय असेल तर काय लागणार आहे, एम लागणार आहे, आणि वी असेल तर आर लागणार आहे. तर पाहू शकता, ही इज अ प्लेइंग अ क्रिकेट. यामध्ये ही इज प्लेइंग अ क्रिकेट, तर इथं प्ले या वर्बला ING फॉर्म म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल किंवा ING फॉर्म लागलेला आहे. ही इज अ प्लेइंग अ क्रिकेट. शी वापरून पाहूया, शी इज अ प्लेइंग अ क्रिकेट. देन वी आर अ प्लेइंग अ क्रिकेट आणि दे आर अ प्लेइंग अ क्रिकेट. तर इथं नेहमी लक्षात ठेवायचं, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये इज, आर किंवा तिथं एम आलं आणि तुमच्या क्रियापदाला ING फॉर्म असेल तर ते नेहमी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य असतं. त्यानंतर पहा, तिसरा जो आहे तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स. तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये वाक्य पूर्ण झालेलं असतं. त्यामध्ये ही हॅज अ प्लेड अ क्रिकेट, तर यामध्ये हॅज हा हेल्प वर्ब लागतो आणि तुमच्या क्रियापदाचे जे तिसरं रूप आहे म्हणजेच काय,
तर पास्ट पार्टिसिपल फॉर्म जे तुमच्या वर्बचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म थर्ड रूप आहे ते तिथं लिहायचं असतं. तर प्लेचं थर्ड रूप आहे प्लेड. ही हॅज अ प्लेड अ क्रिकेट. तर तिथं शी वापरून शी हॅज अ प्लेड अ क्रिकेट. आय असेल तर नेहमी हॅव हा हेल्प वर्ब लागतो. तर आय हॅव अ प्लेड अ क्रिकेट. आणि तिथं वी असेल तर वी हॅव अ प्लेड अ क्रिकेट. तर ते वाक्य कशामध्ये असतं, कोणत्या टेन्समध्ये असतं, तर परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. नेहमी लक्षात ठेवायचं वर्बचं तिसरं फॉर्म असतं आणि हेल्प वर्ब हॅज, हॅव यापैकी जर तुम्हाला हेल्प वर्ब त्या वाक्यात असेल तर सिम्पली ते परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य आहे. त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. यामध्ये वाक्याला हेल्प वर्बला हॅजला बीन हा प्रत्यय लागलेला असतो आणि तुमचं जे वर्ब आहे त्याला ING प्रत्यय लागलेला असतो. तर इथं पाहू शकता ही हॅज बीन प्लेइंग अ क्रिकेट. त्यानंतर शी वापरून पाहूयात. शी हॅज बीन प्लेइंग अ क्रिकेट. आय असेल तर कसं वाक्य येईल, आय हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. वी असेल तर वी हॅव बीन अ प्लेइंग अ क्रिकेट. आणि दे असेल तर दे हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. आय, वी आणि दे असेल तर हॅव बीन हे हेल्प वर्ब लागतं. आणि जर तिथं शी, ही किंवा कोणतंही नाव असेल तर तिथं काय लागतं, तर हॅज बीन लागतं. आणि प्लस क्रियापदाला ING प्रत्यय लागला तर ते वाक्य समजायचं की परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर अशा प्रकारे प्रेझेंट टेन्समधील सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. त्यानंतर पहा, टेन्सचा दुसरा जो मेन प्रकार आहे तो पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. दिलेले वाक्य हे भूतकाळात करा. तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर यामध्ये पहा 4 उपप्रकार आहेत. सिंपल पास्ट टेन्स. यामध्ये वाक्य कसं तर आहे ही प्लेड क्रिकेट. तर इथे काय असतं, तर सेकंड फॉर्म असतं वर्बचं, जो पास्ट फॉर्म आहे. म्हणजेच प्लेचं काय पास्ट फॉर्म ते प्लेड आहे, त्यामुळे इथे करता प्लस वर्ब प्लस काय असणार आहे, कर्म असणार आहे. तर पाहू शकता शी असेल तर शी प्लेड क्रिकेट. देन ईडी हा प्रत्यय, ईडी वर्बला ईडी लागलेला आहे त्यामुळे हे सेकंड फॉर्म आहे, दॅट इज पास्ट फॉर्म आहे वर्बचं. तर ही प्लेड अ क्रिकेट. आय असेल तर कसं होईल पहा, आय प्लेड अ क्रिकेट. वी असेल तर वी प्लेड अ क्रिकेट. सिम्पली इथं कोणतंही सपोर्टिंग किंवा हेल्पिंग वर्ब अजिबात वापरलेलं नाही. ते वाक्य असतं सिंपल पास्ट टेन्समध्ये. त्यानंतर पहा सेकंड वन जो असणार आहे पास्ट टेन्समधील तो कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच अपूर्ण भूतकाळ. यामध्ये रूपांतर करा दिलेलं वाक्य. तर ही प्लेड क्रिकेटचं आपल्याला कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये कसं होईल, तर ही वॉज अ प्लेइंग अ क्रिकेट. तिथं वॉज हा काय लागलेला आहे, तर हेल्प वर्ब लागलेला आहे. तिथं शी आणि ही असेल तर वॉज लागतो. त्यानंतर आय असेल ते आय वॉज अ प्लेइंग अ क्रिकेट. आणि वी असेल तर तिथं वेअर हा प्रत्यय लागतो. दे असेल तर वेअर. दे वेअर अ प्लेइंग अ क्रिकेट. वी वेअर अ प्लेइंग अ क्रिकेट. आय वॉज अ प्लेइंग अ क्रिकेट. शी वॉज अ प्लेइंग अ क्रिकेट. तर मी तुम्हाला सांगितलेले आहे करता बदलून कसं तिथं हेल्प वर्बमध्ये फरक तिथं चेंज होतो ते तुम्ही पाहू शकता. तर आय असेल तर वॉज लागणार आहे, वी असेल तर वेअर, दे असेल तर वेअर आणि ही और शी असेल तर वॉज हा आय, ही और शी असेल तर तिथं वॉज हा लागणार आहे हेल्प वर्ब. आणि तुमचं जो वर्ब असणार आहे, मेन वर्ब जो असणार आहे त्याला ING प्रत्यय म्हणजेच ते प्रेझेंट पार्टिसिपल किंवा ING फॉर्म तुमचा असणार आहे. तुमच्या वर्बला सिम्पली ING फॉर्म लावायचा आहे. कशामध्ये, कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये. त्यानंतर पहा परफेक्ट पास्ट टेन्स. यामध्ये पूर्ण भूतकाळ, यामध्ये क्रिया पूर्ण घडलेली आहे भूतकाळात. तर हॅड हा हेल्प वर्ब लागतो. आणि तुमचं जे वर्बचं तिसरं रूप आहे, मेन वर्ब म्हणजे प्लेचं तिसरं जे रूप आहे पास्ट पार्टिसिपल फॉर्म, तिथे काय लागतं, तर ही प्ले तिथं तो वर्ब वापरायचा असतो. तर इथं पाहू शकता वाक्य कसं होतं, ही हॅड अ प्लेड अ क्रिकेट. तर त्याचं शी वापरून शी हॅड अ प्लेड अ क्रिकेट. आय असेल तर आय हॅड अ प्लेड अ क्रिकेट. वी असेल तर वी हॅड अ प्लेड अ क्रिकेट. दे वापरून दे हॅड अ प्लेड अ क्रिकेट. तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं, परफेक्ट पास्ट टेन्समध्ये नेहमी
सपोर्ट जो वर्ब किंवा जो हेल्प वर्ब असतो तो हॅड असतो आणि तुमचा वर्बचा थर्ड फॉर्म असतं तिथं, तर ते वाक्य काय आहे तर परफेक्ट पास्ट टेन्समध्ये आहे. त्यानंतर पहा, पास्ट टेन्समधला चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. तर यामध्ये कसं तुम्ही दिलेलं सेंटेन्स कराल, तर ह्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी हेल्प वर्ब नंतर बीन हा वर्ब लावायचा असतो आणि तुमचा मेन वर्ब आहे त्याला आय एन जी फॉर्म. तर कसं होईल वाक्य, ही हॅड बीन प्लेइंग अ क्रिकेट. शी वापरून पाहूयात, शी हॅड बीन प्लेइंग अ क्रिकेट. आय असेल तर आय हॅड बीन प्लेइंग अ क्रिकेट. वी असेल तर वी हॅड बीन प्लेइंग अ क्रिकेट. दे असेल तर दे हॅड बीन प्लेइंग अ क्रिकेट. अतिशय सोपं आहे हे पास्ट टेन्सचं देखील. त्यानंतर पहा, फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्य काळात. याचे देखील 4 प्रकार आहेत. भविष्यकाळात क्रिया अजून घडायची आहे तर त्याचे पाहूयात उपप्रकार काय आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, यामध्ये पाहू शकता ही विल प्ले क्रिकेट. विल हे काय लागतं तर हेल्प वर्ब तुम्हाला फ्युचर टेन्समध्ये लिहावं लागतं. जर तुम्ही लिहिला नसाल हे तर ते वाक्य कशामध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा सिंपल पास्ट टेन्समध्ये ते वाक्य जाणार आहे. त्यामुळे विल हा काय करायचा आहे तर इथं हेल्प वर्ब नेहमी फ्युचर टेन्समध्ये वापरायचा आहे. ही और शी असेल तर विल येतं आणि जर तिथं आय किंवा वी असेल तर तिथं शाल हा प्रत्यय हेल्प वर्ब लागतो. तर पाहू शकता, आय शाल प्ले अ क्रिकेट किंवा वी वी शाल प्ले अ क्रिकेट. दे विल प्ले क्रिकेट. मीना 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 विल प्ले क्रिकेट किंवा निलेश विल प्ले अ क्रिकेट. तर अतिशय सोपं आहे हे देखील. त्यानंतर पहा, कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ. यामध्ये क्रिया अपूर्ण राहिलेली आहे त्यामुळे हे कंटिन्युअस फ्युचर टेन्स. तर त्याचं वाक्य कसं असेल पहा, ही विल बी प्लेइंग अ क्रिकेट. तर यामध्ये विल नंतर बी हा सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्प वर्ब लागतो आणि तुमचा मेन वर्ब आहे त्याला आय एन जी फॉर्म म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल इथे वापरला जातो. तर कर्मामध्ये काहीही फरक होत नाही, फक्त आपलं वर्ब आणि सपोर्टिंग जे वर्ब वापरायचं आहे त्यानुसार ते वाक्य बदलत असतं. तर ही विल बी प्लेइंग अ क्रिकेट. शी असेल तर शी विल बी प्लेइंग अ क्रिकेट. आय असेल तर आय शॉल बी प्लेइंग अ क्रिकेट. वी असेल तर वी शॉल बी प्लेइंग अ क्रिकेट. आणि दे असेल तर दे विल बी प्लेइंग अ क्रिकेट. तर इथं कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये बी हा नेहमी हेल्प वर्ब वापरला जातो. तर हे एक ट्रिक आहे की बी हा जर तिथं काय असेल तर तुम्हाला विल नंतर बी हा जर सपोर्टिंग वर्ब असेल तर तुम्ही सिम्पली दिलेलं सेंटेन्सेस कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये आहे हे लिहू शकता. त्यानंतर पहा, परफेक्ट फ्युचर टेन्स. यामध्ये पूर्ण भविष्यकाळ क्रिया पूर्ण घडलेली असते भविष्यात. तर ही विल हॅज प्लेड अ क्रिकेट. तर यामध्ये विल नंतर बी वापरायचा नाही, तर आपल्याला हॅज हा जो हेल्प वर्ब आहे तो वापरायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर मेन वर्बचं थर्ड फॉर्म इथं म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म इथं वापरायचा आहे आणि आहे असं कर्म लिहायचं आहे. तर पाहू शकता, शी विल हॅज प्लेड अ क्रिकेट. त्यानंतर आय विल हॅव येणार आणि प्लेड अ क्रिकेट. वी असेल तर पहा, वी शाल हॅव प्लेड अ क्रिकेट. आणि दे असेल तर दे विल हॅव प्लेड अ क्रिकेट. तर असं सिम्पल येणार आहे परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये वाक्य. त्यानंतर पहा, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये वाक्य कसं रूपांतर होणार आहे, ही विल हॅज बीन प्लेइंग अ क्रिकेट. तर विल हा प्रत्येक फ्युचर टेन्समध्ये प्रत्येक वाक्यात हा विल असतोच, परंतु हॅज नंतर बीन वापरला असला तर ते काय असतं तर परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये वाक्य असतं. तर ही विल हॅज बीन. त्यानंतर वर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजेच आय एन जी फॉर्म किंवा प्रेझेंट पार्टिसिपल व कर्म. बघा तर वाक्य कसं आपण वाप वाचूयात. ही विल हॅज बीन प्लेइंग अ क्रिकेट. तर तिथं शी विल हॅज बीन प्लेइंग अ क्रिकेट. आय शाल हॅव बीन अ प्लेइंग अ क्रिकेट. आणि वी शाल हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. आय आणि वी असेल तर तिथं सपोर्टिंग वर्बमध्ये हॅव होणार आहे आणि आहे असं सेंटेन्स येणार आहे. आणि दे असेल तर दे विल हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. तर दे असेल, दे, आय आणि
वी असेल तर तिथं काय होणार आहे, सपोर्टिंग द हॅज वर्ब आहे तिथं हॅव होणार आहे आणि आहे असं वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण एक सेंटेन्स 12 वाक्यात कसं रूपांतर करायचं ते पाहिलं. अतिशय सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेले आहेत. वर्बचे किती फॉर्म्स आहेत, तर 4 फॉर्म्स आहेत आणि कोणते फॉर्म प्रत्येक वाक्यात कसे वापरायचे आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून पुन्हा एकदा पाहू शकता. टेन्सचं प्रेझेंट टेन्समध्ये, पास्ट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.